नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दयनीय नवी मुंबईची अवस्था झालेली आहे. नवी मुंबईकरांना त्यांचे हाल होताना दिसत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की नाल्याचं बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना, काँक्रिटीकरण सुरू असताना त्याच नाल्याच्या क्षेत्रामध्ये इथे रहिवासी एरिया आहे. त्याचबरोबर नाले सफाई झालेली नाहीये. कचरा अतोनात मोठ्या प्रमाणात आहे. अपूर्ण काम इथे रखडलेलं आहे. आयुक्तांची इथे लक्ष नाहीये. या नवी मुंबईचे आयुक्त जे आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांनी 15 मे पर्यंतची अंतिम तारीख दिलेली होती या बांधकामासंदर्भात. मात्र अजूनही इथे तोच सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. सुरक्षेबद्दलही तुम्ही बघाल तर इथे हे असे गोंधपाट लावण्यात आलेले आहे जिथे प्रशासनाचं अजिबातच लक्ष नाहीत. मात्र आयुक्त येत्या काळामध्ये या संदर्भात काही लक्ष देणार का, नागरिकांना त्यांच्या सुखसोयी उपलब्ध मिळतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे. अनेक ठिकाणी म्हणजे नवी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात काँक्रिटीकरण सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे. तर या मुद्द्याला धरून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळणार आहेत की नाही? काय आज आपल्याकडे MIDC रस्ता बघितलात, अगदी मुकुंदच्या पासून तर रबाले मापेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आहे ना थोडं थोडंसं खोदलेलं आहे. कुठे रस्त्याच्या बाजूला खोदलेलं आहे, कुठे रस्ता क्रॉस करतायत. त्यानंतर आपला ठाणे बेलापूर रस्ता तर सिमेंटच्या समोर तर गरज नसताना खोदून तिथे आपलं काम चालू केलेलं आहे. आणि हे सगळं होत आहे तर हे मे महिन्याच्याच तोंडावरती काय होतं. मला प्रशासनाला असं विचारायचं आहे की हे सगळं मेच्या तोंडावर होऊन नंतर मग तुम्ही जून जुलैमध्ये कसं काय रिझल्ट देऊ शकता, तुम्ही लोकांना सर्व्हिस कशी देऊ शकता. लोक आज त्रस्त आहेत. त्यानंतर आज मुकुंदच्या इकडे झालेला हा ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकच्या मध्ये तुमचं खोदकाम आहे. तर ह्याच्याकडे लक्ष कोण देणार. आता प्रभाग समिती नेमून पण प्रभाग समितीचे लोकांनी अजून त्याचे काय सिस्टम चालू केले नाहीये. या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. नागरिक आपल्या जागावरती नेहमीप्रमाणे कंप्लेंट टाकतायत. माहितीच्या अधिकाराचे जे आपले प्रतिनिधी आहेत ते आपली माहिती मागून त्याच्यावरती पाठपुरावा करतायत. प्रशासन ह्याच्यावरती दुर्लक्ष करत आहे. तर ह्याच्यावरती आयुक्तांनी स्वतः ठाम भूमिका घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. पाहणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी ठाणे बेलापूरसाठी वेगळी कमिटी आहे, आपल्याकडे MIDC साठी वेगळी कमिटी आहे. तर त्याला कामाला लावून त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा ह्या कामात डिले का होत आहे. आयुक्तांनी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिली होती, तरीही याच्याकडे दुर्लक्ष होते. म्हणजे आयुक्तांच्याच निर्णयावर दुर्लक्ष होते. तर नागरिकांचे यापुढे प्रश्न सोडवले जातील का असं तुम्हाला वाटतं? नाही, हे दरवर्षाचंच आहे. आयुक्तांचंच दुर्लक्ष होत आहे मुळात. आयुक्तांनी जर जातीने लक्ष दिलं तर ही परिस्थिती लोटवणार नाही. म्हणजे त्यांच्या मुद्द्याला महत्त्व ठरत नाही असं वाटतंय. म्हणजे नागरिक म्हणा किंवा प्रशासनाचे हे इतर खालचे लोक कॉन्ट्रॅक्टर आयुक्तांना घाबरत नाही असं थोडक्यात म्हणायला पाहिजे.